लपंडाव मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे कान्हा आणि सखी दोघेही जणे बाथरूममध्ये पूर्ण भिजलेले असतात. सखीने कान्हाचा हात घट्ट पकडलेला असतो आणि तेव्हा सखी कान्हाला म्हणत असते, सोडणार नाहीये मी हात. त्याच वेळेला कान्हा तिला म्हणत असतो, हात सोडा. तुम्ही जो हात पकडला आहे ना, त्याच बोटाने मी ब्रश केला होता. असं म्हटल्याबरोबर सखी म्हणत असते, मी एकदा पकडलेला हात सोडत नाही. पण आता कान्हा पुन्हा म्हणत असतो, तुमच्या बोटाला आणि हाताला मी तोंडात ब्रश करायला घातलेलं बोटच तेच लागेल आणि त्याचा स्मेल येईल. ते तुम्हाला चालणार आहे का? असं म्हणता क्षणी आता इकडे सखी पटकन कान्हाचा पकडलेला हात सोडून देते आणि कान्हाचा पकडलेला हात सोडून दिल्याबरोबर आपण पाहतो की आता कान्हा बाजूला जातो आणि लगेचच म्हणत असतो, खरं तर इकडे मी स्ट्रॅटेजी वापरली. म्हणजे तुमच्या हातातून माझा हात सोडून घेण्यासाठी मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या, असं आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर सखी त्याच्याकडे पाहतच असते. आता दुसऱ्या बाजूला मीनाक्षी खूप सुंदर अशी पिवळ्या रंगाची साडी नेसून देवघरात उभी असते. देवपूजा केल्यानंतर प्रार्थना करते. तेवढ्यातच तिथे तेजस्विनी आलेली असते. तेजस्विनी आल्याबरोबर मीनाक्षी नजर फिरवते आणि तिथे खाली बघून उभी असते. तेव्हा तेजस्विनी मीनाक्षीला म्हणत असते, कशी आहेस मीनाक्षी? मी आल्यापासून पाहण्याचा आणि तुझ्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न करते, पण तू माझ्याशी बोलतच नाहीये. काय झाले मीनाक्षी? अजूनसुद्धा तुला माझ्याशी बोलायचं नाहीये का? खरंच एवढं देवाचं करतेस, पण अजून बाळ झालं नाही. तू काळजी करू नकोस. देवावर विश्वास ठेव. त्यावर आता इकडे मीनाक्षी म्हणत असते, अजून तुम्ही कोण आहात? खऱ्या तेजस्विनी आहात की खोट्या आहात हे सिद्ध झालं नाही. त्यावर ती म्हणत असते, ते तर सिद्ध होईलच ग मीनाक्षी. पण तरीसुद्धा आता ती तिथून जात असते. तेवढ्यातच तेजस्विनी तिला म्हणत असते, एवढं सगळं काही देवाचं करतेस आणि अजूनसुद्धा बाळाचा विचार तुझ्या मनातून गेला नाही. बाळासाठी सतत कुडत राहत आहेस का गं? नको एवढा सगळा विचार करू मीनू. असं म्हणून तेजस्विनी तिच्या गालावर हात फिरवते आणि म्हणत असते, आपण जर एखाद्याचं वाईट नाही केलं तर देवसुद्धा आपल्याबरोबर चांगलंच करतो. तू अजिबात काळजी करू नकोस. असं ती तिला म्हणते आणि त्यानंतर तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलेलं असतं. मीनाक्षी तिच्याकडे पाहतच असते आणि तेव्हा तेजस्विनी तिला आधार देते. आता तोंडावर गालावर फिरवलेला हात मीनाक्षीला भारावून टाकतो, कारण तेजस्विनी ती तेजस्विनीच आहे. आणि तेव्हा मीनाक्षीनीला जुन्या तेजस्विनीची आठवण आलेली असते आणि जुन्या तेजस्विनीची आठवण आल्यानंतर ती विचार करू लागते, म्हणजे हे सर्व काय आहे? खरंच ही बाई खरंच तेजस्विनी आहे का? असा ती पुन्हा विचार करू लागते. तर आता लगेचच तेजस्विनी तिथून देवाला नमस्कार करते आणि तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत असते. ती तिथून निघून गेल्यानंतर पुन्हा एकदा मीनाक्षी मनातच म्हणत असते, हे आत्ता झालेलं सगळं काय होतं? म्हणजे खरंच ही खरी तेजस्विनी वहिनी आहे का? असा ती विचार करते आणि स्वतःच्या गालाला पुन्हा एकदा हात लावत असते. आणि इकडे आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, सरकार तयार होऊन खाली आलेली असते. त्याच वेळेला तिच्यासमोर तेजस्विनी उभी असते आणि तेव्हा आपण पाहतो की आता दोघीजणी समोरासमोर उभ्या असतात. आता इकडे सरकार मुद्दामच तिला म्हणत असते, मग आज जिंकण्यासाठी काय आणि कसला नवीन डाव टाकलेला आहेस का? त्यावर ती म्हणत असते, नाही ग ताई, मला जिंकण्यासाठी नवीन डाव अजिबात टाकायची गरज नाही आहे. त्यावर ती म्हणत असते, नाही ग, काल मीच जिंकले आहे ना, म्हणून म्हटलं. काल मी जिंकले तर मग? त्यावर तेजस्विनी मनातच म्हणत असते, अगं तू चुकीचा विचार करतेस. तुला समजत नाही की तू काल काय केलं आहेस. काल तू जिंकली नाहीस तर काल तू हरली आहेस, असा ती आता इकडे विचार करत असते. आता ह्या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर लगेचच आपण इकडे पाहतो की कशा पद्धतीने इथे तेजस्विनी तिला सांगण्याचा प्रयत्न करते. ती म्हणत असते, हे बघ, एक ना एक दिवस सत्य हे समोर येणारच आहे. मला स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही आहे आणि मी कोण आहे हे तुलासुद्धा चांगलंच माहिती आहे. तेवढ्यातच आता सखी आणि कान्हा तिथे आलेले असतात आणि सखी आणि कान्हा तिथे आल्यानंतर आता ती म्हणत असते, मग काय झाली का तुमची तयारी आजचा नवीन डाव खेळण्यासाठी? असं म्हटल्यानंतर आता इकडे सरकार तिला म्हणत असते, हो सखी बाळा, तयारी तर झालेलीच आहे. आणि तेव्हा
आता तू मला आईसुद्धा म्हणू शकतेस. तेवढ्यातच आता सखी म्हणत असते, सरकार. तेव्हा पुन्हा एकदा सरकार म्हणत असते, तेच सांगण्याचा प्रयत्न करते मी सखी तुला. तू मला आई म्हटलीस तरीसुद्धा चालेल. मला सखी म्हणण्याची काहीच गरज नाही आहे. तू मला म्हण ना आई. असं म्हटल्याबरोबर आता लगेचच इकडे सखी म्हणत असते, जेव्हा मला तुम्हाला आई म्हणायचं होतं, माझी इच्छा होती आई म्हणायची, पण तुम्ही मला कधीच तुमची स्वतःला आई असं कधीच हाक मारू दिलं नाही, किंवा तुम्ही ते सगळं काही टाळतच आला आहात. मग मी आत्ता तुम्हाला आई का बरं म्हणू, असं ती म्हणत असते. बरं चला, तुम्ही आता आजच्या गेमसाठी तयार तर असालच ना, असं म्हटल्याबरोबर ती म्हणत असते, हो मी तर तयारच आहे आणि आजचा गेम खेळण्यासाठी मला तर काहीच फरक पडत नाही, असं सुद्धा ती आता इकडे बोलू लागते. त्याच वेळेला आता इकडे सखी म्हणत असते, आजचा गेम मात्र फारच इंटरेस्टिंग असणार आहे. त्याचं काय आहे ना, इकडे जेव्हा मी लहान होते ना, तेव्हा माझे आई आणि बाबा प्रत्येक रविवारी एक खेळायचे आणि तोच खेळ आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे. मग आता मला तुम्हा दोघींनाही एक प्रश्न विचारायचा आहे की माझे बाबा नेमके प्रत्येक रविवारी कोणता खेळ खेळायचे, हाच प्रश्न मला तुम्हा दोघींना सुद्धा विचारायचा आहे. आता इकडे लगेचच सरकारने ती डायरी वाचलेली असते आणि त्या डायरीमध्ये असं लिहिलेलं असतं की आज इथे खरंच तेजस्विनी, तू ह्या राघव कामतला कॅरममध्ये हरवला आहेस, असं कानाने ऑलरेडी लिहून ठेवलेलं असतं. आणि ऑलरेडी लिहून ठेवल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे लगेचच दुसऱ्या बाजूला जो काही इथे कान्हा आहे त्याने लिहून ठेवलेलं असतं ह्या सगळ्या गोष्टी. आणि तेव्हा ती म्हणत असते, बापरे, म्हणजे कॅरम. आता लगेचच सरकार उतावळेपणानेच उत्तर देण्याचा प्रयत्न करत असते. आता सखी विचारत असते, सांगा ना, माझे बाबा प्रत्येक रविवारी एक खेळ खेळायचे आणि तो कोणता आहे. त्यावर सरकार म्हणत असते, आता ह्या प्रश्नाचं उत्तर एवढं इझी आहे की काही विचारू नको सखी, हे सगळं तू मला विचारतेस. अगं ऑफकोर्स आम्ही प्रत्येक रविवारी कॅरमच खेळायचो आणि त्याच्यात काही वेगळं आहे का. आणि तुला सांगू का, प्रत्येक रविवारी कॅरम खूपच छान पद्धतीने आम्ही खेळायचो, असं इकडे आता ती बोलत असते. त्याच वेळेला कान्हा म्हणत असतो, हे कसं शक्य आहे, म्हणजे ही चिटिंग आहे ना. तुम्हाला जर उत्तर सांगायचंच होतं तर तुम्ही हे उत्तर अशा पद्धतीने नव्हतं सांगायला पाहिजे, म्हणजे तुम्ही हे उत्तर सखी मॅडमच्या कानामध्ये सांगायला हवं होतं. तुम्ही ही पूर्ण चिटिंग केली आहे असं नव्हतं करायला पाहिजे. त्यावर आता इकडे सरकार म्हणत असते, मग त्यासाठी काही रूल्स हवेत ना, म्हणजे तुम्ही काहीतरी टर्म्स अँड पॉलिसी तिथे ठेवायला हव्यात की नाही, पण तुम्ही तसं तिथे काहीच केलं नाही. त्याच्यात माझी काय चूक असणार आहे, त्यात माझी काहीच चूक नाही आहे. तुम्ही सांगायला हवं होतं की कानात सांगायचे वगैरे, आता आम्ही काहीच करू शकणार नाही, असं सुद्धा आता इकडे ती त्याला सांगत असते. त्याच वेळेला आता इकडे सखी म्हणत असते, अगदी बरोबर आहे. तर आता तेजस्विनी सुद्धा म्हणत असते, खरं तर मला सुद्धा हाच गेम सांगायचा होता, कारण प्रत्येक रविवारी इकडे मी आणि राघव आम्ही दोघेही जण कॅरम खूप आवडीने खेळायचो. आम्हाला कॅरम खेळायला फार आवडायचा, असं आता इकडे ती म्हणत असते. पण आता कान्हा म्हणत असतो, आता कसं करायचं, आता तर दोन्ही प्लेयरला इथे माहिती आहे की कॅरम हा खेळ खेळायचा, पण मग आता सखी मॅडम कसं करणार आहात. तेवढ्यातच रिकॅपमध्ये जाऊन इकडे सगळं काही दाखवलेलं आहे. आता कान्हा म्हणत असतो, आता तुमचा कालचा जो प्रश्न विचारला होता ना, तो विचारू नका. ह्या डायरीमध्ये मी एक वेगळा प्रश्न ठेवला आहे आणि तो प्रश्न तुम्ही इथे विचारणार आहात. तेव्हा सखी म्हणत असते, अरे कान्हा बघ ना, काय योगायोग आहे. अरे माझ्या आईला सुद्धा कॅरम फार आवडत होता. तुला सांगू, अरे माझी आई कॅरम आवडायचाच नाही तर कॅरम खेळण्यामध्ये अक्षरशः ती तरबेज होती, असं सखी आता त्याला सांगू लागते. आणि तेव्हा आता बघ ना योगायोग कसा आहे, तू सुद्धा कॅरम, आणि तुला आठवतंय ना, मी तेच गुण माझ्यामध्ये सुद्धा उतरलेले आहेत. म्हणजे जेव्हा चाळीमध्ये आपण होतो आणि चाळीमध्ये असताना मी तुला कसं हरवलेलं आहे, ही गोष्ट तुझ्या तर चांगलीच लक्षात असेल की नाही, असं सुद्धा आता इकडे ती त्याला सांगत असते. आणि तेव्हा लगेच आता इकडे कान्हाला तो पुन्हा क्षण जशाला तसा आठवत असतो. तर आता आपण पाहतो की मग आता कान्हा म्हणत असतो, असू द्या, आता जरी असलं ना तरी सुद्धा इकडे एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, आणि ती म्हणजेच की काही जरी झालं ना तरी सुद्धा आता वेगळ्या पद्धतीने तुम्ही खेळा. आता ह्यांचे रूल्स आणि त्याचबरोबर चाल ठरलेली असते. तेव्हा सखी म्हणत असते, अच्छा
आता तर खूपच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणजे बघा ना, असं झालेलं आहे की इथे खेळ तर आहे, पण इथे 2 तेजस्विनी आहेत आणि त्या 2 तेजस्विनी आता हा खेळ खेळणार आहेत, असं कान्हा म्हणत असतो. तेव्हा सखी म्हणत असते, असू देत ना, आता हा जो काही कॅरमचा खेळ खेळायचा आहे ना, तो खेळ इथे खेळायचा म्हणजे आता इकडे सखी म्हणते की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की माझी आई कॅरम खेळण्यामध्ये तरबेज होती. माझी आई प्रत्येक रविवारी कॅरममध्ये माझ्या बाबांना हरवायची. मग आता बघूयात ना कोण हा खेळ खेळतंय. तर आता इथे सरकारला खूपच मोठा प्रश्न पडलेला असतो. ती विचार करते, मला ह्या कॅरममधला कसुद्धा माहिती नाही आहे आणि आता मी हा कॅरम कसा खेळणार आहे, कशा पद्धतीने हे सगळं करणार आहे. त्याच वेळेला सखी म्हणत असते, ह्या खेळाचे नियम वेगळे आहेत. म्हणजे खेळणारे प्लेयर एकसारखेच दिसणारे आहेत, पण ह्यामध्ये 2 सोंगट्या आहेत आणि दोघींच्या 2 रंगाच्या सोंगट्या आहेत. इथे सरकारची काळ्या रंगाची सोंगटी आहे, तर इथे ज्या दुसऱ्या बाई म्हणजेच तेजस्विनी म्हणतात त्यांची सोंगटी ही ऑरेंज रंगाची आहे, म्हणजेच लालसर रंग आहे त्याचा, आणि ती सोंगटी इथे त्यांची असणार आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता किर्लोस्कर एम्पायरमध्ये जो काही रमेश आहे, त्या रमेशने ते काम सोडलेलं असतं आणि तो इकडे असतो. जेव्हा किर्लोस्करमधला एक माणूस तिथे फाईल घेऊन येतो आणि समोर पाहतो तर त्याला तो म्हणत असतो, अहो तुम्ही तर तिकडे म्हणजे सखी कामतमध्ये सखी एम्पायरमध्ये तुम्ही सरकारसोबत काम करत होतात ना, मग तुम्ही आत्ता इथे कसे? त्यावर तो म्हणत असतो, तिकडचं काम मी सोडलंय हो, आता ती सरकार कुठे राहिली आहे बघा, खरी तेजस्विनी कामत आली. काय काय सांगताय काय? हो, सगळं मी तुम्हाला सांगतो. ती फाईल आणली का तुम्ही? असं म्हणून आता ते सगळंजण तिथे बोलत असतात. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की ह्या दोघींनाही 2 बाजूला बसवण्यात येतं आणि दोघींनाही 2 बाजूला बसवण्यात आल्यानंतर त्यांच्या सोंगट्यांचे रंग त्यांना सांगण्यात आलेले असतात आणि जेव्हा त्यांच्या सोंगट्यांचे रंग त्यांना सांगण्यात येतात तेव्हा मात्र आता इकडे सखी सरकारला म्हणत असते, काय झालं सरकार, घाबरलात का? म्हणजे जमणार आहे ना तुम्हाला खेळायला? त्यावर सरकार म्हणत असते, सखी का नाही जमणार आहे, मला जमणार तर आहेच, तू अजिबात काळजी करू नकोस. असं म्हणून आता इकडे सरकार खेळायला सुरुवात करते. त्याच वेळेला आता इकडे जी काही सखी आहे ती इकडे चेअरअप करत असते आणि त्याचबरोबर कान्हासुद्धा असतो. कान्हा म्हणत असतो, काळजी करण्याची काहीच गरज नाही. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे आता लगेचच जी काही तेजस्विनी आहे ती तिच्याकडे पाहते, पण त्यानंतर सरकार म्हणत असते, खरं तर आता पहिला डाव टाकणार आहे ती म्हणजेच की माझी बहीण. माझी बहीणच आता हा पहिला डाव टाकणार आहे. तेव्हा ती म्हणत असते, अगं मी तर पहिला डाव टाकणारच आहे आणि तू ह्या ज्या काही गोष्टीवर इथे डाव टाकून बसली आहेस ना, तो डावसुद्धा उधळून लावणार आहे. म्हणजे तू सगळं हडप करून बसली आहेस. त्याच वेळेला सरकार म्हणते, मी हडप करून नाही बसले, तर तू हडप करून बसलेली आहेस, असं ती बोलते. तर आता आपण पाहतो की सुरुवातीचा डाव जो आहे तो इकडे तेजस्विनीने टाकलेला असतो आणि सुरुवातीला एक डाव टाकल्याबरोबर आता लगेचच आपण पाहतो की इकडे तेजस्विनीने एक सोंगटी ऐवजी 2 सोंगट्या आऊट केलेल्या असतात आणि जेव्हा 2 सोंगट्या आऊट होतात तेव्हा मात्र इकडे सगळेजण पाहतच असतात. आता सरकारला खूपच मोठा इथे झटका लागतो, कारण जो काही परशु आहे त्याचबरोबर गौतम आहे, ह्या दोघांनीही टाळ्या वाजवलेल्या असतात आणि दोघांनीही टाळ्या वाजवल्यानंतर इकडे कान्हासुद्धा आता टाळ्या वाजवू लागलेला असतो. आता कान्हा टाळ्या वाजवत असताना सरकार मात्र इकडे तिच्याकडे तेजस्विनीकडे पाहतच असते आणि तेजस्विनीकडे पाहत असताना आपण पाहतो की इकडे सरकार म्हणत असते, काय चाललंय, आत्ताच कोणीही हा गेम जिंकलेला नाही आहे. तेव्हा लगेच सरकार आता म्हणत असते, तुम्हाला टाळ्या वाजवण्याची काहीच गरज नाही. तेव्हा आता असं काय करताय सरकार, कान्हा म्हणत असतो, आता डाव तुमचा आहे ना, आता बघूयात ना तुम्ही काय करताय, कसं खेळताय. तर आता सरकारला फार मोठं टेन्शन आलेलं असतं. ती म्हणत असते, आता ही तर सरकार जी म्हणते, जी तेजस्विनी आहे ती इथे ह्या कॅरममध्ये खरं तर आता तरबेज आहे आणि ही जर कॅरममध्ये तरबेज आहे तर माझा हिच्यासमोर कसा आता
ठाव ठिकाणं लागणार आहे तेच मला कळत नाही. मी हिच्यासमोर कशी टिकणार आहे असा सुद्धा आता इकडे ती विचार करते आणि त्यानंतर ठरवते, नाही काही जरी झालं तरीसुद्धा मला काहीतरी इथे आयडिया करावीच लागेल. काही जरी झालं ना तरीसुद्धा मीच जिंकले पाहिजे, असं काहीतरी करावं लागेल असं सुद्धा इकडे आता ती बोलू लागते. तर आता हा जो काही डाव आहे तो रंगतच आलेला असतो. आता तेजस्विनी जिंकत चाललेली असते तर सरकार हरत चाललेली असते आणि त्यामुळे तिचा फार जास्त त्रागा होत असतो. आता सगळेजण जिंकणाऱ्या तेजस्विनीचं कौतुक करत असतात. गौतम म्हणत असतो, वहिनी तूच जिंकणार आहेस, वहिनी तूच जिंकणार आहेस, काही जरी झालं तरी आपल्यालाच जिंकायचं आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो की आता सखीला तर फार आनंद होत असतो. जेव्हा तेजस्विनी खेळत असते तेव्हा ती एकच गोष्ट नोटीस करत असते आणि ती म्हणजेच की आता इकडे हीच माझी आई आणि हिलाच मी माझ्या आईच्या रूपात पाहते असं सुद्धा तिला वाटतं. आता इकडे गौतम म्हणत असतो, वहिनी तू काळजी करू नकोस, तू जिंकू शकतेस, तू खेळ वहिनी, तू खेळ वहिनी, आपण सगळेजण सोबत आहोत, आम्ही तुझ्या सोबत आहोत, मला माहिती आहे माझी वहिनीच जिंकणार आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो हा जो काही गेम आहे ना तो फारच जास्त इंटरेस्टिंग असा होत चाललेला असतो. सरकारला काय करावं आणि काय नाही ह्या गोष्टी अजिबात समजत नसतात आणि ह्या गोष्टी न समजल्यामुळे आता इकडे कान्हा म्हणत असतो, अरे बाप रे बाप, आता तर खूपच धमाल होणार आहे. आता शेवटचा डाव आहे आणि तो म्हणजेच की शेवटचा डाव टाकणार आहे ते म्हणजेच की सरकार आता तुमचा नंबर आहे. आता आम्हाला सुद्धा पाहायचं आहे की तुम्ही कसं जिंकताय आणि काय करताय ते टाका. आता तुमचा हा शेवटचा डाव आणि शेवटचा राऊंड जो आहे ना तो तुम्ही टाका असं इकडे तो बोलत असतो. आणि त्याच वेळेला आता इकडे टर्न असतो तो म्हणजेच की सरकारचा आणि सरकार शेवटी स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेत असते. कारण अतिउत्साहीपणा आणि अतिउत्साहीपणामुळे सरकारने खूपच जास्त इथे गोंधळ घालून ठेवलेला असतो. कारण जेव्हा तेजस्विनी खेळत असते तेजस्विनी तिच्याच सोंगट्या इथे ती घालवत असते, पण इकडे मात्र आता सरकार उलटच करत असते. आता सरकारने जेव्हा डाव खेळते त्याच वेळेला सरकारकडून इकडे आनंदाच्या भरामध्ये तेजस्विनीचीच सोंगटी तिने घातलेली असते आणि उड्या मारत असते की नाही मी जिंकले, नाही मी जिंकले. कारण तेजस्विनीची सोंगटी लाल रंगाची असते तर आता सरकारची सोंगटी ही काळ्या रंगाची असते आणि त्यामुळे जेव्हा सखी हे सगळं काही पाहते आणि तेव्हा सखीला सुद्धा फारच मोठा धक्का बसतो. आता इकडे सरकार ती सोंगटी हातामध्ये घेत असते आणि म्हणत असते, नाही मी जिंकले, मी जिंकले असं इकडे ती म्हणत असते. पण तेव्हा मात्र जेव्हा हे सगळं तेजस्विनी पाहते आणि तेजस्विनी म्हणत असते, अगं तू काय केलंयस ताई, तू चुकीची सोंगटी घातलीयस, अगं तू माझी सोंगटी तुझ्या हातात आहे, अगं तुझी काळ्या रंगाच्या सोंगट्या होत्या आणि माझ्या लाल रंगाच्या सोंगट्या होत्या, ही गोष्ट तू विसरलीस का असं म्हणता क्षणी आता इकडे सरकार पाहतच असते. सरकारला तर काय करावं आणि काय नाही ह्या गोष्टी समजतच नसतात. हातातोंडाशी आलेला घास जातोय की काय असं वाटत असतं, पण तरीसुद्धा इकडे विश्वास स्वतःवर असतो आणि म्हणत असते, नाही हा डावसुद्धा मीच जिंकणार आहे आणि काही जरी झालं तरीसुद्धा हा सगळा काही कामत एम्पायरसुद्धा मीच जिंकणार आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तर आता इकडे परशुला असं वाटत असतं, आपलं राज्य संपलं की काय, आपण आत्तापर्यंत ह्या सरकारला साथ देत होतो, मग आता सगळ्या गोष्टी उलट्या होत आहेत की काय असं सुद्धा इथे आता ती बोलत असते. आणि त्याच वेळेला आता इकडे सखी प्रार्थना करत असते की नेमकं कोण जिंकेल, काय होईल ह्या गोष्टीचं ती इथे बघत असते. पण प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग असा असणार आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की आता इकडे जो काही डाव इथे तेजस्विनीने सरकारच्या विरोधात टाकलेला असतो त्याच डावामध्ये आता इकडे सरकार पूर्ण अडकलेली असते आणि सरकार पूर्ण अडकल्यानंतर आता आपण पाहतो की तेजस्विनी तिला म्हणत असते, अगं तू चुकीची सोंगटी उचलली आहेस, कारण जी सोंगटी तू उचलायचा प्रयत्न करतेस ती सोंगटी माझी आहे असं म्हटल्यानंतर आता कान्हा म्हणत असतो, अरे बापरे, ह्या सर्व गोष्टी अशा झाल्यात, म्हणजे बघितलं का सरकार तुम्ही शेवटी हारलेला आहात. तर इकडे सखीची आई म्हणजेच खऱ्या तेजस्विनी कामत ह्या जिंकलेल्या आहेत असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तर अशा पद्धतीने सरकारचा आता इकडे अशा पद्धतीने
आता ती हरलेली असते आणि इकडे मात्र तेजस्विनी जिंकलेली असते. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू पाहायचे असतील, जाणून घ्यायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत रहा लपंडाव.